नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडोरे द मॅथ्स लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण मॅथमॅटिक्स म्हणलं की नेहमीच आपल्याला त्याबद्दल थोडीशी भीती वाटते, परंतु मॅथमॅटिक्स हा एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून आपण लहानपणापासून आजपर्यंत बघत आलेलो आहोत. मॅथमॅटिक्स म्हणलं की बऱ्याच लोकांना त्याची भीती वाटते, कारण महत्त्वाचं आहे त्यांचा बेसिक नॉलेज. जर आपलं बेसिक नॉलेज जर छान असेल, उत्तम असेल, तर मित्रांनो आपल्याला गणित हा विषय नावडीचापासून आवडीचा कधी होईल हे कळणार नाही. तर आज आपण आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा आपला एक उद्देश आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो की 12वीचे काही विद्यार्थी हे नीट व इतर परीक्षेची तयारी करत असताना किंवा IITची तयारी करत असताना बोर्डाकडे थोडंसं त्यांचा दुर्लक्ष होतो. तर आपला हा दुर्लक्ष जरी झाला तरी शेवटच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवून देतील असे काही चॅप्टर्स आपण निवडलेले आहेत. आणि 12वीतील पहिला जो चॅप्टर आहे तो मॅथमॅटिकल लॉजिक हा खूपच सोपा चॅप्टर आहे. याबाबत जर तुम्ही थोडंसं बघितलात तर खूप सोपा असा चॅप्टर तुम्हाला दिसून येईल. मॅथमॅटिकल लॉजिक हा याच्यामध्ये बघा, लॉजिक हा शब्द जर बघितलात ना तुम्ही, तर आपण नेहमीच लॉजिक शब्द ऐकतो. एखाद्या व्यक्तीबद्दल सुद्धा आपण नेहमी म्हणत असतो की बुवा याचं लॉजिक किती छान आहे. म्हणजे हा मॅथमॅटिक्स म्हणजे लॉजिक जो आहे तो आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणितामध्ये वापरायचा आहे. मग हा कसा वापरता येईल? आता याच्यामध्ये एक बीट आहे सेंटेन्स. आता सेंटेन्स वगैरे आपण पाहिलेले आहेत. आता ॲक्च्युअल आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय किंवा एखादं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का नाही हे कसं ओळखायचं याबद्दल काही प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मग आता हे नेमके स्टेटमेंट कोणते असतात त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊयात. बघा, वाक्याचे प्रकार आपण यापूर्वी पाहिलेले आहेत आणि ते वाक्याचे प्रकार आहेत डिक्लेरेटिव्ह, त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह आहे, त्यानंतर इम्पेरेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात ना, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कुणाला म्हणतो आपण? तर एखाद्या वाक्याचा जर तुम्ही विचार केलात आणि त्याच्या कोणत्याही व्हॅल्यूचा विचार केलात तर ते तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स या दोन्हीपैकी एकामध्ये तुम्हाला त्याचं वर्गीकरण करता येईल. परंतु या इतर तीनमध्ये जर बघितला तर तुम्हाला त्याचं उत्तर हे ट्रू किंवा फॉल्समध्ये देता येत नाही. मग उदाहरण कसं, आता इंट्रॉगेटिव्ह म्हणला तुम्ही, तिथं क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला म्हणलं किंवा व्हॉट इज युअर नेम. आता इम्पेरेटिव्हमध्ये काय असेल? ऑर्डर असेल किंवा रिक्वेस्ट असेल. बघा, ऑर्डर रिक्वेस्ट जर असेल ना तर ते स्टेटमेंट नाही असं म्हणा. त्यानंतर क्वेश्चन मार्क जर तुम्हाला दिला एखादा सेंटेन्समध्ये तर तो सुद्धा स्टेटमेंट नाही असं आपण म्हणू. आणि शेवटचं एक्सक्लेमेटरी साईन असेल. बघा, एक्सक्लेमेटरी साईन आपण एखादं खूप सुंदर असं एखादी गोष्ट बघितलो की आपण म्हणतो वाव, व्हॉट अ ब्युटिफुल इट इज. मग याच्यामध्ये जर बघितलात तर असे चिन्ह जर असेल तर तुम्ही तिथे स्टेटमेंट नाहीत असं त्याला म्हणू शकतात. ठीक आहे, आता एखादं एक्झाम्पल बघूयात आपण ज्याला स्टेटमेंट असं म्हणूयात. समजा मी तुम्हाला असं म्हणलो की महाराष्ट्र इज कॅपिटल ऑफ इंडिया. आता बघा, मी इथे एक वाक्य लिहिलंय, महाराष्ट्र इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, म्हणजे इंडियाची राजधानी महाराष्ट्र आहे असं मी लिहिलो. आता ॲक्च्युअल हे सत्य आहे असत्य आहे हे आपण परत विचार करूयात. परंतु हे स्टेटमेंट आहे का? हा स्टेटमेंट आहे, कारण तुम्ही याच्या बाबतीत जर बघितला तर याची एक तर ट्रू किंवा फॉल्स या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू येणार आहे. मग आता याच्याबद्दल जर विचार केला तर ॲक्च्युअल इंडियाचे कॅपिटल कोणतं? तर आपल्याला माहिती आहे ती कोणती आहे? दिल्ली आहे. ठीक आहे, परंतु आपण इथं महाराष्ट्र लिहिलं म्हणजे ॲक्च्युअल हे स्टेटमेंट आहे, कारण हा कसला सेंटेन्स आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे कसे असतात? हे स्टेटमेंट असतात. आणि याच्यामध्ये जर बघितला तुम्ही तर हा स्टेटमेंट आहे. आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार केलात, बघा ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे आता कुठलाही जर
स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंटला तिथं ट्रूथ व्हॅल्यू असतात. मग ट्रूथ व्हॅल्यू जर तो ट्रू असेल तर त्याला ट्रू म्हणजे टी असं लिहू शकता, आणि तो जर फॉल्स असेल तर तुम्ही त्याचं ट्रूथ व्हॅल्यू एफ असं लिहू शकता. मग या वाक्याचा ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही विचार केला असाल, हा कोणता आहे याचा ट्रूथ व्हॅल्यू, तर तो एफ आहे. यानंतर बघा थोडंसं ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्सचे प्रकार बघत असताना त्याचे 4 प्रकार बघितलात. आता सेंटेन्सचे परत 2 प्रकार पडतील, आणि ते 2 प्रकार कोणते, एक सिंपल सेंटेन्स आणि दुसरा आहे कंपाऊंड सेंटेन्स. बघा हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे SC जरी लक्षात ठेवला तरी चालेल, म्हणजे आपल्या जे कामाचे आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. यस, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, ज्याचं परत तुम्ही बायफर्गेशन करू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही राम इज टॉल, त्यानंतर राम इज ऑनेस्ट, म्हणजे याचं तुम्ही बायफर्गेशन परत करू शकत नाही. आता याच्यानंतर तुम्ही जर याला कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर तुम्ही काय करणार, या 2 वाक्याला कोणत्या तरी एका कनेक्टिव्हनं जोडणार. मग आता ते कनेक्टिव्ह कोणते आहेत बघा, आपण आतापर्यंत पाहिलेले कनेक्टिव्ह आहेत, अँड आहे, त्यानंतर ऑर आहे, त्यानंतर इफ देन, त्यानंतर इफ अँड ओनली इफ, हे कनेक्टिव्ह आहेत. कनेक्टिव्ह म्हणजे काय, जेव्हा 2 वाक्य आपण एकत्र जोडतो आणि त्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो, बरोबर. मग आता हे 2 वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत आणि या दोघाला आता कंपाऊंड स्टेटमेंट करायचं, तर मी कसं लिहिणार याला, तर असं लिहीन किंवा राम इज टॉल अँड ऑनेस्ट. म्हणजे इथं आपण दोन्ही वाक्य जोडले आणि त्याला जोडण्यासाठी अँड या कनेक्टिव्हचा वापर केला. तर असे कनेक्टिव्ह आपल्याला लॉजिक या म्हणजे मॅथमॅटिक्सच्या टॉपिकमध्ये यूज करायचं आहे. मग ते कसं करता येईल बघा, याचे काही ट्रूथ व्हॅल्यूज, आपण ट्रूथ व्हॅल्यूज बघितलो. आता जर समजा मी असं म्हणून की एक राम हा खरंच एक व्यक्ती आहे आणि तो कसा आहे, तो टॉल उंच पण आहे आणि ऑनेस्ट पण आहे, मग ते खरं आहे. या दोन्हीच्या व्हॅल्यूज कशा आहेत, खरं आहे. मग मी असं म्हणेन किंवा ही पहिली ओळ कशी आहे, किंवा हे ट्रू आहे आणि हे पण ट्रू आहे. मग जेव्हा हे दोन्ही पण ट्रू असतील आणि त्याला अँडनं जोडलेलं असेल तर त्यावेळेस या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं पण एक ट्रूथ व्हॅल्यू असेल. मग ते ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला काही ट्रूथ टेबल बघायचे आहेत, ठीक आहे. तर याच्या पुढे आपण ट्रूथ टेबल कशा असतील ते पाहू. लॉजिकल कनेक्टिव्ह बघत असताना आपण 2 वाक्य जोडत असताना लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करतो. मग हे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणते, एक आहे कंजंक्शन, दुसरा आहे डिसजंक्शन, त्यानंतर कंडिशनल आणि बाय कंडिशनल. आता बघा आपण आत्ता म्हणलं की राम टॉल पण आहे आणि ऑनेस्ट पण आहे, म्हणजे अँड म्हणलो. मी एखादं दुसरं वाक्य घेतो, मी आज येईन किंवा राम येईल, म्हणजे इथं मी 2 वाक्य जोडत असताना किंवा या कनेक्टिव्हनं जोडलो. किंवा एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण, मी जर अभ्यास केलो तर मी पास होईन. इफ आय स्टडीड हार्ड देन आय विल पास, म्हणजे इथं कशानं जोडलो आपण, इफ देन. म्हणजे बघा याला लॉजिकल भाषेमध्ये म्हणजे लॉजिकच्या भाषेमध्ये आपण अँड ऑर इफ देन असं न म्हणता त्याला आपण काय म्हणूयात, कंजंक्शन म्हणजे अँड, कंजंक्शन म्हणजे अँड. त्यानंतर डिसजंक्शन म्हणजे ऑर, जेव्हा 2 वाक्य आपण लॉजिकली जोडतो, लॉजिकली एकमेकांना एकत्र करतो, तर त्यावेळेस आपण ऑरनं जोडलं की याला आपण डिसजंक्शन म्हणू. हा आहे ऑर आणि त्याचा सिम्बॉल आहे हा व्ही साईन. त्यानंतर अँडचा सिम्बॉल हा उलट व्ही असेल, ए टाईप. त्यानंतर इथं कंडिशनल असेल, म्हणजे जेव्हा आपण 2 वाक्य इफ अँड ओनली इफ देन न जोडतो, म्हणजे जसं की इफ आय स्टडीड हार्ड देन आय विल बी पास, तसं इफ देन न जोडलेलं याला आपण कंडिशनल म्हणू, म्हणजे तिथं कंडिशन आहे, जर मी हे केलं तर अशा काही गोष्टी होतील. त्यानंतर इफ अँड ओनली इफ म्हणूत आपण, त्याला बाय कंडिशनल म्हणतो आपण. इफ अँड ओनली इफ म्हणजे मी जर
असं केलं तरच या गोष्टी होतील, म्हणजे इफ अँड ओनली इफ. बघा आता यांच्या ट्रूथ टेबलमध्ये जर तुम्ही बघितलात तर हे ट्रूथ टेबल कसे असतील. आता जेव्हा दोन वाक्य आपण एकत्र जोडतो तेव्हा पॉसिबिलिटी कसा असू शकते, दोन्ही वाक्य मी एकदाच विचार करलोय त्याच्यामुळे ते दोन्ही ट्रू असू शकतात, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असू शकेल, किंवा पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू असू शकेल, आणि तिसरी शेवटची पॉसिबिलिटी अशी आहे की ते दोन्ही पण फॉल्स असू शकतात. मग अशा वेळेस जेव्हा दोन वाक्य जोडलेले आहेत आणि त्याचा एकत्रित जर ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला शोधायचं असेल तर इथं लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत. खूप सोपं आहे. लॉजिकल म्हणजे या लॉजिक या चॅप्टरमध्ये जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काही भाग असेल तर ते काय असेल तर हे 4 ट्रूथ टेबल आहेत. हे ट्रूथ टेबल जर तुम्ही पाठ केलात तर या चॅप्टरमधला प्रत्येक गुण तुम्हाला नक्की मिळणार. मग हे कसं लक्षात ठेवायचं, अँडमध्ये बघा, जर दोन्ही वाक्य जर सत्य असतील, दोन्ही जर वाक्य सत्य असतील तर त्या पूर्ण वाक्याचा म्हणजे पी अँड क्यू हा का असेल, ट्रू असेल. म्हणजे याचं हा जर दोन्ही ट्रू असेल, लक्षात कसं ठेवणार मी, जर अँड मध्ये दोन्ही जर ट्रू असतील तर ट्रू असेल. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी इथं मी बॉक्स करतो, बाकीचे सर्व फॉल्स असतील. म्हणजे दोन वाक्य मी जोडलोय ते अँड न जोडलोय. मी असं म्हणलो की व सचिन तेंडुलकर खूप उंच आहे, सचिन तेंडुलकर खूप छान क्रिकेट खेळतो, दोन वाक्य. पण मी पहिलं वाक्य काय म्हणलो, सचिन तेंडुलकर खूप उंच आहे. म्हणजे एकच वाक्य केलो मी, सचिन तेंडुलकर खूप उंच आहे आणि खूप छान क्रिकेट खेळतो, हे वाक्य चुकलं. बरोबर. म्हणजे अँड मध्ये दोन्ही वाक्य तुम्हाला कसं पाहिजे, ट्रू पाहिजे. म्हणून लक्षात कसं ठेवणार बाळांनो तुम्ही, तर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, नाहीतर हे सगळेच फॉल्स असतील. त्यानंतर आता आपण वळूयात डिसजंक्शनकडे. डिसजंक्शन म्हणजे जेव्हा दोन वाक्य तुम्ही ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हनं जोडाल त्यावेळेस. मग इथं कसं लक्षात ठेवणार, एक्झॅक्टली याच्या अपोजिट लक्षात ठेवा. याच्यामध्ये ऑर मध्ये जर दोन्ही वाक्य जर फॉल्स असतील तरच फॉल्स. मग बघा हे लक्षात राहण्यासाठी मी थोडंसं असं त्याला हायलाईट करत आहे, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर बाकीचे सगळे तुम्ही काय घेणार, सर्व व्हॅल्यू आपल्याला ट्रू घ्यायचे. त्यानंतर तिसरा जो कंडिशनल स्टेटमेंट आपण याला इम्प्लाईज असं म्हणतो. म्हणजे बघा जर समजा दोन स्टेटमेंट आहेत, पी एक स्टेटमेंट आहे, क्यू एक स्टेटमेंट आहे, आणि त्या दोघाला मी कशाने जोडलोय, इफ देन. मग त्याला वाचणार कसं, पी इम्प्लाईज क्यू, किंवा त्याला पी कंडिशनल क्यू असं सुद्धा म्हणतात काही जण. याला तुम्ही पी इम्प्लाईज क्यू असं या सिम्बॉलिक फॉर्मला तुम्ही असं वाचू शकतात. आता इम्प्लिकेशनमध्ये कसं लक्षात ठेवणार, इम्प्लिकेशनमध्ये लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी ट्रिक्स अशी आहे की पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. बघा इथं मी सिक्वेन्सचा विचार करत आहे, कंजंक्शन डिसजंक्शनमध्ये मी सिक्वेन्सचा विचार केला नाही. तिथं काय म्हणलो मी, दोन्ही ट्रू पाहिजे तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. पण इथं तसं नाही. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, दोन स्टेटमेंट असतील तर पहिला ट्रू म्हणजे पहिला स्टेटमेंट तुम्ही ज्याला म्हणलात, म्हणजे आता इथं पी अँड क्यू, पी इम्प्लाईज क्यू म्हणलो मी, तर इम्प्लिकेशनमध्ये पहिला ट्रू पाहिजे आणि दुसरा फॉल्स पाहिजे. असं असेल तर त्यावेळेस हा फॉल्स असेल आणि बाकीचे मात्र तुम्ही ट्रू असे लिहायचे आहेत. म्हणजे हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्यासाठी काही छोटे ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवू शकता आणि परीक्षेमध्ये उत्तम मार्क किंवा पैकीच्या पैकी या बीटचे मार्क घेऊ शकतात. आता बाय कंडिशनलचा विचार करूत आपण. बाय कंडिशनलमध्ये इथं पी एक स्टेटमेंट आहे, क्यू एक स्टेटमेंट आहे, आणि या दोघाला कशाने जोडले आपण, पी डबल इम्प्लाईज क्यू. याला वाचताना कसं वाचणार मी, पी डबल इम्प्लाईज, पी डबल इम्प्लाईज क्यू. मग डबल इम्प्लिकेशनमध्ये पण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला तिथं एक छोटी ट्रिक्स आहे, ती अशी आहे, दोन्ही जर सारखे असतील म्हणजे आता दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असं असेल तर तुम्ही ट्रू घेऊ शकता. म्हणजे बघा दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. म्हणजे इथं ट्रिक्स काय सांगितलं मी, दोन्ही सारखे असावं, दोन्ही सारखे असतील तर तुम्ही त्याचे म्हणजे त्या पूर्ण वाक्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय घेणार,
टी घेणार आणि दोन्ही पैकी एक जरी फॉल्स असेल तर त्यावेळेस तुम्ही या दोघांना तुम्ही काय लिहू शकता, फॉल्स. म्हणजे असं लिहूत आपण की जर वेगळे असतील तर फॉल्स. आता याच्यानंतर एक छोटा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, त्याला आपण नॉट असं दाखवतो, निगेशन म्हणूत आपण. ठीक आहे. तर निगेशन म्हणजे काय, जेव्हा एखादा स्टेटमेंट आहे, निगेशन खूप सोपं आहे. आज पी हा स्टेटमेंट आहे, पी या स्टेटमेंटच्या किती पॉसिबिलिटी असू शकतील, एक तर तो ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग इथं लिहिलं मी तो ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग त्याच्या उलट काय, तर त्याचा निगेशन. मग निगेशन ऑफ पी, ट्रूचं काय म्हणणार तुम्ही बाळांनो, तर तो असेल फॉल्स आणि फॉल्सचं काय होणार, ट्रू. बघा इथं काय बघितलो आपण, तर हे ट्रूथ टेबल खूप महत्त्वाचे आहेत. या चॅप्टरमध्ये तुम्ही ट्रूथ टेबल केलात की तुमचा हा चॅप्टर झाला असं निश्चित म्हणता येईल. मग हे ट्रूथ टेबल परत एकदा आपण रिवाईज करू. काय म्हणलो आपण, दोन स्टेटमेंट जोडत असताना कनेक्टिव्हचा वापर केला. कनेक्टिव्ह किती प्रकारचे आहेत लॉजिकमध्ये, 5. कोणकोणते, कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशन. कंजंक्शन मध्ये काय लक्षात ठेवणार, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर सगळे फॉल्स. डिसजंक्शन मध्ये काय लक्षात ठेवणार, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर बाकीचे सगळे ट्रू. त्यानंतर कंडिशनल मध्ये काय लक्षात ठेवणार, इफ देन मध्ये पी इम्प्लाइज क्यू असेल तर तुम्ही म्हणणार जर पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. आणि त्यानंतर बाय कंडिशनल मध्ये काय लक्षात ठेवला, दोन्ही सारखे असतील तर ट्रू किंवा जर वेगळा असेल तर फॉल्स. तर या पुढील भाग आपण बघूयात. हां, तर स्टार्ट करूयात आपण एक्झरसाइज 1.1. याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन असा आहे की दिलेले जे काही तुम्हाला स्टेटमेंट आहेत किंवा नाहीत, किंवा दिलेले वाक्य आहे तुम्हाला, तर ते स्टेटमेंट आहेत का नाही तुम्हाला सांगायचं आहे. आता पहिल्या वाक्याचा विचार करा. प्रश्न बघूत आपण, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट, म्हणजे याच्यापैकी खालील कोण आहे ते स्टेटमेंट आहे का नाही ते सांगा. आणि परत जस्टिफाय करा, म्हणजे जर तो स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यूला, स्टेटमेंट नसेल तर कशामुळे नाही हे पण तुम्ही तिथं सांगायचं आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते 1 मार्कासाठी वगैरे विचारले जातात आणि खूप रेअरली विचारले जातात. तरी पण आपला सिलेबसचा भाग आहे, आपण थोडंसं बघूयात. पहिला प्रश्न काय आहे, 5 + 4 = 13. आता ॲक्च्युअल 5 + 4 हे 13 नाही, परंतु हा स्टेटमेंट आहे. कारण स्टेटमेंट नाही कोणते हे आपण लक्षात ठेवलं होतं. स्टेटमेंट नाही कोणते, सरळ सरळ एक सोप्या वाक्यात एक्सक्लेमेटरी असेल, असं चिन्ह दिसलं की स्टेटमेंट नाही. क्वेश्चन मार्क दिसला, स्टेटमेंट नाही. त्यानंतर रिक्वेस्ट असेल किंवा ऑर्डर असेल किंवा ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, जो ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. मग आता एखादा एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा मी असं म्हणलो की x + 5 = 10, तर x + 5 = 10 हे ओपन सेंटेन्स म्हणूत आपण. म्हणजे असे इक्वेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या नाहीत, तर त्यावेळेस हे ओपन सेंटेन्स झाले. ओपन कसं काय, मग तुम्ही म्हणाल की x ची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर हा डिपेंड होईल. जर समजा मी याची व्हॅल्यू जर 5 ठेवलो तर 5 + 5 किती होणार, 10, म्हणजे हे वाक्य ट्रू झालं, बरोबर. आणि जर समजा मी या एक्सच्या जागी जर मी 2 ठेवलो तर 2 + 5 हे 7 होणार, जे की म्हणजे हा स्टेटमेंट आहे, परंतु याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार केलो तर हा कसा होणार बाळांनो, तर हा फॉल्स होणार. मग याच्यामध्ये पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही बघितलात तर 5 + 4 हे 13 नाही ॲक्च्युअल, परंतु त्याने दिलेत, म्हणजे हा स्टेटमेंट आहे. कारण हा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे कसे असतात, तर स्टेटमेंट असतात. म्हणजे याचं ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे तुम्हाला. म्हणजे याचं आन्सर लिहित असताना कसं लिहिता येईल की इट इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू का फॉल्स. ठीक आहे, तर हा फॉल्स आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू होती फॉल्स. मग त्याच पद्धतीने आता दुसरा क्वेश्चन बघितला, x - 3 = 14. आता इथं हा ओपन सेंटेन्स आहे. मग ओपन सेंटेन्समध्ये एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे ते. मग अशा वेळेस
इथं एक्स जो व्हेरिएबल आहे तर त्याच्या व्हॅल्यूवर डिपेंड असल्यामुळं हा स्टेटमेंट नाही. मग आन्सर काय लिहिणार तुम्ही? इट इज नॉट अ स्टेटमेंट. आणि जस्टिफाय म्हणले त्याने, तर कारण काय याचं? तर हा ओपन सेंटेन्स आहे. तर ओपन सेंटेन्स असल्यामुळं हा स्टेटमेंट नाही. त्यानंतर 3 नंबर, क्लोज द डोअर. क्लोज द डोअर म्हणजे हा काय आहे? ऑर्डर आहे. कदाचित तो हळूवार म्हणलेला असेल, प्लीज क्लोज द डोअर. मग तिथं प्लीज किंवा ऑर्डर, रिक्वेस्ट, ऑर्डर आली की मग हे स्टेटमेंट नाहीत. म्हणून याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इथं काय आहे? ऑर्डर दिलेली आहे. हिअर इट इज अ ऑर्डर किंवा इट इज अन ऑर्डर. त्यानंतर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर आपण यापूर्वी पाहिलेला आहे बघा. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? अशा स्वरूपामध्ये संख्या z इज इक्वल टू a प्लस IB. बघा, मग याच्यामध्ये हा जो आहे तो रियल पार्ट आणि हा आहे इमॅजिनरी पार्ट. ओके, मग रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे दोन्ही जर 0 ठेवलात तर ती संख्या होते 0. म्हणजे या 0ला मी काय लिहू शकतो? तर 0 अधिक 0i. म्हणजे हा सुद्धा कसा आहे? हा स्टेटमेंट आहे. आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार केला तर तो ट्रू आहे. मग याचं उत्तर काय असेल? तर इट इज अ स्टेटमेंट. आणि उत्तर लिहिणार तुम्ही इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. क्या और ट्रूथ व्हॅल्यू लिहित असताना आपण सिंपली टी असं लिहितो. त्यानंतर पुढचं वाक्य, प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. म्हणजे मला ब्रेकफास्ट आणून दे. म्हणजे कृपया असं म्हणले त्यांनी. म्हणजे इथं आता रिक्वेस्ट आहे. मग रिक्वेस्ट असेल तर हा स्टेटमेंट नसतो. मग याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज देअर इज अ रिक्वेस्ट. त्यानंतर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. यापूर्वी तुम्ही बघितलेलं आहे. 8वी 9वी 10वीला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बघितलेले आहेत. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कोणाला म्हणतो आपण? ज्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि साइड्स पण कॉन्ग्रुएंट आहेत तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. आणि पुढे काय म्हणले त्यांनी? ते सिमिलर पण असतात. मग सिमिलर ट्रायंगल कोणाला म्हणतो? तर सिमिलर ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि साइड्स हे कशा असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. जर ही गोष्ट जरी लक्षात नसेल तर लक्षात ठेवा की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे नेहमी सिमिलर असतात परंतु सिमिलर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नसतात. मग या वाक्याचा जर विचार केला तर हा स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. त्यानंतर x² इज इक्वल टू x. इथं परत व्हेरिएबलला जेव्हा व्हेरिएबल किंवा ओपन सेंटेन्स आलं तर त्यावेळेस त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? ती फॉल्स असेल. यापुढील क्वेश्चन बघूयात आपण. हा, आता 8वा क्वेश्चन आहे, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? कोणताही इक्वेशन ज्याला 2 रूट असतात त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलाही इक्वेशन, ॲक्च्युअली इक्वेशन म्हणजे काय ते बघू पहिल्यांदा. इक्वेशन म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात आणि इक्वॅलिटी असते त्याला इक्वेशन असं म्हणतो. म्हणजे x + 5 इज इक्वल टू 10 किंवा कुठलाही ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत. मग आता व्हेरिएबल असताना त्या व्हेरिएबलचा जर हायेस्ट घातांक जर 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणतो आपण. आणि हायेस्ट घातांक जर 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा तुम्ही सोडवलात, आपण 10वीला पाहिलेले आहेत बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्याचे 2 रूट तुम्ही काढलेले होते. मराठीमध्ये आपण त्याला मूळ असं म्हणलो. कोणत्याही वर्ग समीकरणाला 2 मूळ असतात असं म्हणलं होतं तुम्ही. तर याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे यांचं म्हणणं आहे की व क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूटपेक्षा जास्त रूट नसतात. तर एकदम हे बरोबर आहे. मग याचं उत्तर काय लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? टी येणार. त्यानंतर नंतरचा प्रश्न बघा. हा स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय? तर टी. त्यानंतर दुसरा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतंय का? आता बऱ्याच जणांना मॅथमॅटिक्स हे थोडंसं अवघड गेल्यामुळं आवडत नाही. परंतु जर तुम्ही अभ्यास केलात विद्यार्थी मित्रांनो
तर मॅथमॅटिक्स सारखा आवडीचा विषय दुसरा राहणार नाही. तर मॅथमॅटिक्स इथं आवडते का असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न विचारलं इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा स्टेटमेंट नाही. कारण आपण म्हणलो किंवा क्वेश्चन मार्क असेल तर तो स्टेटमेंट नाही. मग हा स्टेटमेंट नाही. मग ट्रूथ व्हॅल्यू लिहायची काय गरज नाही. कारण लिहित असताना तुम्ही तिथं इंट्रोगेटिव्ह आहे म्हणून तुम्ही लिहू शकता. जस्टिफाय म्हणलेलं होतं इथं. त्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट म्हणजे हा सूर्य कुठं मावळतो, वेस्टला मावळतो. तर हे बरोबर आहे. सूर्य हा पश्चिमेला मावळतो. मग हे वाक्य हे सत्य वाक्य आहे आणि हा कसा आहे डिक्लेरेटिव्ह आहे. म्हणून हा याचा आन्सर लिहित असताना तुम्ही काय लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट. हा स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय तर टी. नेक्स्ट, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. सर्व रिअल नंबर हे होल नंबर आहेत असं याचं म्हणणं आहे या वाक्याचं. तर हे वाक्य चुकीचं आहे. हा डिक्लेरेटिव्ह आहे मुळामध्ये परंतु हा चुकीचा आहे. कारण का बरं, कारण रिअल नंबर सगळ्याच रिअल नंबरचा जर विचार केलो तर ते होल नंबर नाहीत. हेच वाक्य जर उलट दिलं असतं, ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर म्हणलं असतं तर मग मात्र ते आपण सत्य आहे असं म्हणलो असतो. हा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथं तुम्ही काय लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट. हा स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू मात्र कशी असेल फॉल्स म्हणजे एफ आहे. कारण सर्व रिअल नंबर हे होल नंबर नाहीत. त्यानंतर पुढं कॅन यू स्पीक इन मराठी. परत प्रश्न आहे. प्रश्न म्हणलं की तुम्ही काय म्हणणार, तो स्टेटमेंट नाही. मग उत्तर काय लिहिणार याचं की इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0. हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये इथं मात्र थोडंसं वेगळं क्वेश्चन आहे बघा. इथं x इज इक्वल टू 7 दिले. आता यापूर्वी काय म्हणलो की बाबा व्हेरिएबल आला तर तो ओपन सेंटेन्स आणि तो स्टेटमेंट नाही. परंतु इथं व्हेरिएबल आले, इक्वेशन आले परंतु इथं स्पेसिफिक एक्सची व्हॅल्यू दिले त्यांनी. मग असं स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेलं असेल तर हा डिक्लेरेटिव्ह म्हणू शकतो आपण. कारण याला ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. बघा एक्सची व्हॅल्यू मी 7 ठेवलो म्हणजे बघा 7चा वर्ग मायनस 6 इंटू 7 मायनस 7 याची व्हॅल्यू आपण डिटेक्ट करू. 7 स्क्वेअर इट इज इक्वल टू 49 मायनस 6 7 42 आणि हा मायनस 7. मग 49 हे दोन्ही मायनस आहेत त्याच्यामुळे हा मायनस 49 दोघांची बेरीज केलो मायनस साईन लिहिलो आणि 49 मायनस 40 म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आले. म्हणजे हे वाक्य सत्य आहे. बघा आपण यापूर्वी थोडं कन्फ्यूज झालो होतो की बाबा एक्स दिसलंय म्हणजे हा काय, कदाचित तिथं स्टेटमेंट नाही. हा स्टेटमेंट आहे कारण त्याने स्पेसिफिक व्हॅल्यू दिली आहे एक्सची आणि ती स्पेसिफिक व्हॅल्यू आपण या एक्सच्या जागी पुट करून पाहिलं तर तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS दिसतंय. म्हणजे हे वाक्य कसं आहे तर हे ट्रू आहे. यापुढील क्वेश्चन बघूयात. यापुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 2 तो असा आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता तुम्हाला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिले जातील आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता याच्यानंतर आणखीन एक प्रश्न याला वाढवून असा येऊ शकतो की तो सिम्बॉलिकली लिहा सोबत त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहा. तर आपण काय करूयात, या प्रश्नाचं हा एकमेव प्रश्नाचं आपण दोन्ही पण बघूयात. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू पण कसं शोधायचं हे पण बघूयात. आता याच्यामध्ये हा कंपाऊंड स्टेटमेंट म्हणलो आपण. तर कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इथं 2 स्टेटमेंट आहेत. प्रश्न असा आहे की नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. बघा इथं 2 वाक्य आहेत. 2 वाक्याला कनेक्ट केलेलं आहे. कशानं कनेक्ट केलेलं आहे तर अँडनं इथं जोडलेलं आहे. मग इथं 2 वाक्य आता सिम्बॉलिकली लिहायचं. मग सिम्बॉल लिहित असताना आपल्याला स्टेटमेंटला आपण रिप्रेझेंट करताना P आणि Q न रिप्रेझेंट करतो. मग पहिलं वाक्य इथं लिहूत आपण लेट P आणि Q. इथं 2 वाक्य आहेत त्याच्यामुळं आपण ते 2 वाक्य सिम्बॉलिकली लिहित असताना पहिल्याला म्हणलो आपण P आणि तो आहे नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि दुसरा जो स्टेटमेंट आहे तो आहे चेन्नई
इज इन तमिळनाडू. तुम्ही दिलेल्या दोन वाक्याला रिप्रेझेंट केलात पी आणि क्यूच्या स्वरूपामध्ये. मग पहिला स्टेटमेंट म्हणलं तुम्ही नागपूर इज इन महाराष्ट्र, जो की कसा आहे, ट्रू आहे. आणि त्यानंतर चेन्नई तमिळनाडूमध्ये आहे, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल. मग याची ट्रूथ व्हॅल्यू हे दोन पहिल्यांदा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करूत आपण. मग सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म इज, अँडनं जोडले, अँडचं साईन तुम्हाला माहिती आहे आणि अँडचं साईन आहे अँड. अशा पद्धतीनं तुम्ही इथं लिहा किंवा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. आता याचं ट्रूथ व्हॅल्यू बघूयात. मग ट्रूथ व्हॅल्यू लिहित असताना स्टेटमेंट पीचं ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे. आणि क्यूचं पण ट्रू, कारण महाराष्ट्रामध्ये नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे आणि चेन्नई तमिळनाडूमध्ये आहे, मग दोन्ही पण ट्रू आहेत. आणि ट्रू अँड ट्रू, ट्रूथ टेबलमध्ये आपण पाहिले किंवा अँड टेबच्या जेव्हा दोन वाक्य अँडनं जोडलेले आहेत तर दोन्ही ट्रू असतील तरच त्याचं कॉम्बिनेशन तो ट्रू होईल. म्हणजे ट्रू अँड ट्रू असेल तर ते कसं असेल, ट्रू. म्हणजे बघा, या वाक्याचा जर तुम्ही विचार केला तर हा एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. या दोनमध्ये इथं दोन स्टेटमेंट आहेत. एक आहे नागपूर इज इन महाराष्ट्र, दुसरा आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. दोन्ही पण ट्रू आहेत. सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना पहिल्यांदा एकाला पी म्हणलात तुम्ही, एकाला क्यू म्हणलात आणि सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू लिहिलात. टी अँड टी तुम्हाला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. ठीक आहे. तर याच्या पुढील जे काही क्वेश्चन आहेत तर या पुढील भागामध्ये आपण उर्वरित प्रश्न घेऊयात.